मंडळी, वर्षा ऋतूमध्ये श्रावण येतो आणि या श्रावणामध्ये बरेच ऋतू असतात. सोमवार असतात, नंतर चतुर्थी वगैरे ते येतच असतात. एकादशा पण व्यवस्थित पाळल्या जातात आणि तेव्हा आपण उपवास करत असतो आणि उपवासाला साबुदाणा पण भरपूर खातो. परंतु या उपवासाला आपण जड गोष्टी टाळून हलक्या गोष्टी घेतल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण त्याला सात्विक आहार म्हणत असतो. या ऋतूमध्ये जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये वाढणारे दोष कोणते माहिती आहे? तर वात आणि पित्त. आणि वात-पित्त वाढतं, त्यातल्या त्यात वात जास्त वाढत असतो आणि या वाताला जर आपल्याला डिटॉक्सिफाय करायचं असेल आणि वात आपल्या शरीरामधून काढायचा असेल, तर एक सोपा उपाय त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी स्निग्ध गोष्टी घेतल्या तर त्याचा जास्त उपयोग होतो. तूप जास्त जेवणामध्ये असेल, वरण-भातावर जर घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. कारण या वातामुळे असणारा रुक्षपणा आणि थंडपणा हा उष्ण गोष्टींनी आणि स्निग्ध गोष्टींनी कमी होत असतो. त्यामुळे अभ्यंग जे तीळ तेलाचं आहे, ते सुद्धा या ऋतूमध्ये केलं तर त्याचा चांगला फायदा होतो. याशिवाय एक तेलाचा गोळा जर संड्याच्या जागी सरकवून ठेवला, तर बस्तीसारखं काम होतं आणि आपल्या शरीरातला वातही वाढत नाही. त्यामुळे ही एक साधी सोपी ऋतुचर्या जी वर्षा ऋतूमध्ये आपण वापरू शकतो आणि आपल्या शरीरामध्ये वाढणारा वात आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.